शेतकरी बांधवांनो, अनेक जणांच्या मनात आता सध्या एकच प्रश्न सुरू होता. पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला, मग आता पुन्हा नेमकी कोणत्या योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये मिळणार? तर याच प्रश्नांचं उत्तर आता शेतकरी बांधवांनो आपल्या समोर आलेलं आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात यशस्वीपणे जमा झाले. आता त्याच आधारावर त्याच धर्तीवरती राज्य शासनाने सुरू केलेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची शेतकरी बांधवांनो पुढे आली. आता याचा अर्थ असा, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आणखी 2,000 रुपये म्हणजेच की जमा होण्याचा मार्ग हा मोकळा होत असून याबद्दलची सविस्तर माहिती आता शेतकरी बांधवांनो समोर आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सविस्तर आणि सगळी माहिती या ठिकाणी जाणून घ्या. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आधीच जमा झाला आणि आता त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष हे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे लागलेलं आहे. आता तुम्ही देखील या हप्त्याची नक्कीच प्रतीक्षा करत असाल तर व्हिडिओ मधील पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या वेळेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम पोहोचू शकते याबद्दलची डिटेल आणि सविस्तरपणे माहिती क्रमाक्रमाने समजून घेणार आहोत. आता जर का आपण एकदा मागे वळून पाहिलं तर आपल्याला दिसते की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर अनेक शेतकरी बांधव असा अंदाज व्यक्त करत होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील आमच्या खात्यावरती त्याच दिवशी जमा होईल. परंतु आता त्यामध्ये तसं प्रत्यक्षामध्ये शेतकरी बांधवांनो घडलेलं नाही. सगळ्यात आधी तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता हा वितरित करण्यात आला. नमो शेतकरी योजनेचा निधी म्हणजेच की काही तांत्रिक कारणांमुळे त्या दिवशी पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत जमा होऊ शकला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी मोठ्या गोंधळामध्ये पडले. परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ भेटणार नाही. आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता वितरित करण्याचा मार्ग हा मोकळा झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील नमोचा 9वा हप्ता देखील वितरित करण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे. त्यामुळे आता तुम्ही चिंता किंवा काळजी करू नका, कारण पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9वा हप्ता वितरित करण्यासाठी हालचाली वेगानं सुरू झालेली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आता 2,000 रुपये जमा करण्याची माहिती अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आता शेतकरी बांधवांनो पुढे आली. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमचा सर्वांचाच हा हप्ता नेमकी तुमच्या खात्यावरती कधी मिळणार, कोणत्या लाभार्थी शेतकरी बांधवांना प्राधान्य दिलं जाईल आणि कोणती कागदपत्रे नमोच्या 9व्या हप्त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत आणि पैसे किती वेळेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात, या सगळ्याच प्रश्नांची आता पुढील माहिती आपण क्रमाक्रमाने शेतकरी बांधवांनो समजून घेणार आहोत. आता या दरम्यान काही दिवसांपूर्वी अशा चर्चा होत्या की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता एकाच दिवशी वितरण केला जाईल. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपयांचा निधी हा जमा होईल अशी अपेक्षा अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी व्यक्त करत होते. परंतु प्रत्यक्षात फक्त पीएम किसान योजनेचाच निधी या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता स्वतंत्रपणे वितरित केला जाणार असून त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती कृषी विभागाकडून पुढे येत आहे. आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागातील सूत्रांना अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी संकेत आता शेतकरी बांधवांनो मिळाला. त्यानुसार आता कृषी दिनाच्या निमित्ताने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता शक्यता म्हणजेच की वितरित करण्याची व्यक्त करण्यामध्ये आली. महाराष्ट्रात दरवर्षी कृषी दिन हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आणि कृषी क्षेत्रात उल्लेखना काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आता याच राज्यस्तरीय काम करण्याच्या दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे म्हणजेच की वितरण करण्याची प्रक्रिया आता शेतकरी बांधवांनो पुढे येत आहे. आता नेमकी कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे, किती वाजेपर्यंत, किती जिल्ह्यांमध्ये नमोचा 9वा हप्ता आता कृषी विभागाच्या माध्यमातून जमा होणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकी काय अटी लावलेल्या आहेत, शेतकरी बांधवांनो आता हे आपण लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर आता चला सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे.
यासाठी अटी पात्रता नेमकी काय लावण्यामध्ये आलेले आहेत आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयांची रक्कम नेमकी किती वाजेपर्यंत जमा होणार, आता हेच थोडक्यात तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत. शेतकरी बांधवांना नमोचा नवा हप्ता मिळवण्यासाठी कोणती कामे करायची आहेत. तर पहा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे, जे शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता देणार आहोत. होय शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे जर का फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नवा हप्ता मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी आता पुढे लगेच सांगणार आहे की कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे देखील अतिशय आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी त्यांचं आधार बँक खात्याशी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या देखील खात्यावरती काही अडथळा न निर्माण होता. तुम्हाला जर का वाटत असेल की माझ्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा झाले पाहिजे, तर हे काम सुद्धा शेतकरी बांधवांनो तुम्ही पूर्ण करायचं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी करून घ्या. ज्यांनी केलेले आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता म्हणजेच की 2000 रुपये जमा होणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहूया. कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर रक्कम जमा होणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की नमोच्या नवव्या हप्त्याची नेमकी कोणती तारीख आहे आणि या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की मी तुम्हाला यादी सांगणार आहे या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे, हे मी तुम्हाला आता व्हिडिओच्या एंडला म्हणजेच की शेवटला सांगणार आहे. त्यामुळे सर्वात अगोदर हे जाणून घ्या की तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं आहे की नाही. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूर मधील जर शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्हा नंबर 2 वरती शेतकरी बांधवांनो गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मधील रहिवासी असाल, गडचिरोली मध्ये राहून कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदियामधील जर शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, PM चा 23वा हप्ता भेटलेला असेल, नमोच्या 8व्या हप्ता तुम्हाला भेटलेला नसेल, तर नमोचा 8वा आणि 9वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून एकत्रपणे जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांना मी कामे सांगितली ती कामे शेतकरी बांधवांनो पूर्ण करा. त्यानंतर शेतकरी बांधवांनो हिंगोली जिल्हा, हिंगोलीमधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, अमरावती या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा आणि त्यानंतर धुळेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो 1 जुलै 2026 या कालावधीमध्ये तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.